हॅलो, नमस्कार. ड्रीम ड्रेसेस या मराठी यूट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत एक नवीन विषय शेअर करणार आहे. याच्या आधी आपण ज्या विषयावर चर्चा केली ती म्हणजे टेलरिंग व्यवसायाची योग्य सुरुवात. तो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला आहे हे तुमच्या व्ह्यूजवरून, कमेंट्सवरून आणि लाईक्सवरून मला समजतंय. तर आता मी पुढचा विषय जो तुमच्यासाठी घेऊन आली आहे तो म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच उपयोगी पडेल, सगळ्याच टेलर लोकांना उपयोगी पडेल असा विषय आहे. तर माझा विषय आहे टेलरिंग व्यवसायासोबत करता येतील असे जोड व्यवसाय. म्हणजेच आपण टेलरिंग व्यवसाय करतो, त्यातून उत्पन्न मिळवतोच, पण त्याच्यासोबत त्याच जागेत आपण काही जोड व्यवसाय करून अजून उत्पन्न आपलं वाढवू शकतो. असे काही व्यवसाय मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे जे टेलरिंग व्यवसायासाठी सामान लागतं ते. मग त्यात काय येतं तर थ्रेड येतात आपले. थ्रेड तर तुम्हाला पण लागणार. तुम्ही एक थ्रेड तुम्ही बाजारातून विकत आणला तर तो 5 रुपये 7 रुपये असा मिळणार. पण जर तुम्ही होलसेलमध्ये विकत आणला तर नक्कीच तुम्हाला 1-2 रुपयाच्या फरकमध्ये ते मिळून जातील. मग असेच जर 30 थ्रेड तुम्ही आणलात तर 30 थ्रेड मागे तुमचे 2-2 रुपये सुटले तर 60 रुपये तुमचे एका बॉक्स मागे वाचतात. अशा प्रकारे तुम्ही होलसेलमधून जर आणलात तर तुम्हाला ते कमी रेटमध्ये पण मिळतील आणि जर तुम्ही ते सेल केला तर तुम्हाला नफा पण होईल. त्यामुळे तुम्ही अशा वस्तू ठेवू शकतात. म्हणजे थ्रेडचा बॉक्स ठेवू शकता, त्याचसोबत टेलरिंगसाठी लागणारे लेस ठेवू शकतात, नॉट्स ठेवू शकता, कॅनव्हास पेपर ठेवू शकतात. जर आता तुम्ही घरातून व्यवसाय करत असाल, आजूबाजूला दुकानं नसतील तर आजूबाजूची लोक लांब बाजारात जाण्यापेक्षा तुमच्याकडे ते सामान विकत घेण्यासाठी येतील. मग अशाच प्रकारे तुम्ही टेलरिंग व्यवसायामध्ये थ्रेड घेऊ शकताय, कॅनव्हास पेपर, बॉटम कॅनव्हास, पिन्स ठेवू शकता. अशा टेलरिंगसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू तुम्हाला तुमच्या शॉपमध्ये ठेवायच्या आहेत. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे अस्तर. अस्तर जे आता तुम्ही टेलरिंग करता त्यामुळे तुम्हाला तर अस्तर लागतच असणार, पण त्याचसोबत तुम्ही अस्तर हे विकत आणून विकण्यासाठी पण ठेवू शकतात. जेव्हा तुम्ही अस्तर मीटरवर आणतात तेव्हा तुम्हाला ते महाग मिळतं. तेच अस्तर जर तुम्ही ताग्यामध्ये एकत्र घेतलात तर ते तुम्हाला नक्कीच स्वस्त मिळेल आणि तुमचं सेल पण होईल. आणि जर सेल झालंच नाही तरी तुम्ही स्वतः व्यवसाय करतायत त्यामुळे तुम्हाला ते यूज होणारच आहे. त्यामुळे ह्यात कोणतीच रिस्क नाहीये की ते घरात पडून राहील अशी. त्यामुळे तुम्ही हा अस्तर पण सेलिंगसाठी ठेवू शकता जोड व्यवसाय म्हणून. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे फॅब्रिक. आता तुमच्याकडे ज्या येणारा कस्टमर असणार तो लेडीज असणार ते सगळ्या. तर मग तुम्हाला माहिती आहे लेडीज लोकांना जर काही नवीन दिसलं आपल्याकडे ठेवलेलं तर नक्कीच ते विचारपूस करतात आणि 10 मधले 2 तरी त्या उचलतात. मग त्यामुळे तुम्ही फॅब्रिक पण तुमच्या शॉपवर विकायला ठेवू शकता. जेव्हा तुमच्याकडे कस्टमर ड्रेस शिवण्यासाठी येतील तेव्हा ते फॅब्रिक बघून त्यांना नक्कीच आवडतील आणि ते फॅब्रिक घेऊन तुमच्याचकडे स्टिचिंगसाठी देतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी जेव्हा फॅब्रिक ठेवायची तेव्हा माझा टेलरिंग व्यवसाय पण चांगला चालायचा आणि माझं फॅब्रिक पण खूप जास्त सेल व्हायचं. त्यामुळे तुम्ही टेलरिंग व्यवसायासोबत फॅब्रिक पण विकण्यासाठी तुम्ही ठेवू शकता. मग त्या फॅब्रिकमध्ये जे तुम्हाला वेगवेगळे फॅब्रिक ठेवायचे, कॉटनचे फॅब्रिक ठेवा, ड्रेस मटेरियल ठेवा. तुम्ही रेडीमेड कुर्तीज वगैरे ठेवलात तरी चालेल, पण रेडीमेड कुर्तीचा आणि तुम्हाला जास्त फायदा होणार नाही. फक्त ते सेल होतील त्याचा फायदा होईल. पण जेव्हा तुम्ही अनस्टिच फॅब्रिक ठेवाल तेव्हा तुम्हाला मेन म्हणजे ते फॅब्रिक पण तुमच्याकडून सेल होईलच, त्यातून पण तुम्हाला नफा मिळेल. त्याचबरोबर तुमच्याकडे येणारे जे कस्टमर असतील ते फॅब्रिक घेऊन पुन्हा तुमच्याचकडे स्टिचिंगसाठी देतील, त्यातून पण तुम्हाला नफा मिळेल. अशा प्रकारे तुमचा व्यवसाय वाढू शकतो. म्हणून हा एक उत्तम असा जोड व्यवसाय आहे की तुम्ही तुमच्याच टेलरिंग व्यवसायामध्ये फॅब्रिक पण सेल करू शकता. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे शॉर्ट कुर्तीज आपण स्वतः स्टिच करून सेल करायचे आहेत. म्हणजे शॉर्ट कुर्तीज असंच नाही की कुर्तीज पण तुम्ही सेल करू शकता. रेडीमेड ड्रेस स्वतः स्टिच करायचे आहेत. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर ताग्यामध्ये कापड आणायचं आहे किंवा जेव्हा तुम्ही बाजारमध्ये जातात, आता आमच्या इथे बेळगावमध्ये मंगळवारचा बाजार असतो तेव्हा खूप असे स्वस्तामध्ये कटपीस विकले जातात. म्हणजे 150 रुपयाला 2 मीटर, 200 रुपयाला 2 मीटर असे वेगवेगळ्या म्हणजे कमी रेटमध्ये कॉटनचे पण कटपीस विकले जातात. मग तुम्हाला काय करायचे तसे कटपीस आणून त्यापासून रेडीमेड कुर्तीज तयार करायच्या आहेत वेगवेगळ्या पॅटर्नच्या. म्हणजे XL, L अशा साईजमध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला कुर्तीज स्टिच करायच्या आहेत आणि त्या सेल करायच्या आहेत. कुर्तीज हा विषय सगळ्या महिला यूज करतात त्यामुळे कुर्तीज हे कधीच तुमचं असं की स्टॉक पडून राहणार नाही आणि तुम्ही
अशा कुर्ती स्टिच करा की जे पॅटर्न मार्केटमध्ये मिळणार नाहीत, अशा प्रकारे तुम्हाला पॅटर्न स्टिच करायचे आहेत. मग नक्कीच तुमचे हे सेल होऊन जातील. आणि एकदम जास्त स्टॉक तुम्हाला नाही करायचा, आधी तुम्हाला थोडासा स्टॉक करायचा आहे रेडी. त्याच्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की आपला कुठला पॅटर्न जास्त सेल होतोय, त्याप्रमाणे तुम्हाला पॅटर्न स्टिच करून सेल करायचे आहेत. हा पण एक खूप छान पर्याय आहे तुम्हाला जोड व्यवसाय म्हणून. त्याच्यानंतरचा पॉइंट म्हणजे रेडीमेड ब्लाऊज. आता काय झालंय सध्या की कोणत्या पण साडीवर कोणता पण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वेअर केला जातो. त्यामुळे प्रत्येक महिला ही प्रत्येक साडीवर आहे तोच ब्लाऊज स्टिच न करून घेता सगळ्या साड्यांवर मॅच होईल असे ब्लाऊज शोधतात. मग तुम्हाला असे ब्लाऊज स्टिच करून ठेवायचे आहेत, म्हणजे कोणत्या पण साडीवर मॅच होतील असे, म्हणजे ब्लॅक म्हणा, गोल्डन म्हणा, असे मिक्स कलर म्हणा, असे वेगवेगळे तुम्हाला ब्लाऊज स्टिच करून ठेवायचे आहेत. आणि ते ब्लाऊज शिवताना पण आता मार्केटमध्ये पण ब्लाऊज येतात, पण त्यात काय होतं तर एकतर एक नेक छोटा असतो, शोल्डर उतरतात, असे प्रॉब्लेम येतात मार्केटमधल्या ब्लाऊजमध्ये. मग तुम्हाला प्रत्येक साईजनुसार करायचे आहेत. 32 साईजचा करा, 34 साईजचा करा, असे प्रत्येक वेगवेगळे साईजचे तुम्हाला ब्लाऊज तयार करून ठेवायचे आहेत. ब्लाऊज तयार करताना पण महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जास्त स्टॉक करायचा नाहीये. जेव्हा तुमची सुरुवात असते तेव्हा तुम्हाला स्टॉक कमी करायचा आहे. त्याच्यानंतर कोणत्या साईजचे जास्त सेल होत आहेत त्यानुसार तुम्हाला हे स्टिच करून नंतर सेल करायचे आहेत. हा झाला अजून एक मुद्दा. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे ब्लाऊजवरच मी एक सांगते. आता आरी वर्कचा खूप ट्रेंड चालू आहे. जर तुम्हाला वर्क करता येत असतील तर तुम्ही ब्लाऊज पीस आणून वर्क करून ते स्टिच करून ते पण विकू शकता. ते पण तुमच्या खूप चांगल्या किमतीला सेल होऊन जातील. ओके. त्याच्यानंतरचा मुद्दा मी स्वतः केलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते. गाऊनचे जे फॅब्रिक येतात 3 मीटरचे, त्यातून तुम्ही गाऊन पण स्टिच करून विकू शकता. गाऊन हे प्रचंड प्रमाणात सेल होतात. तुम्ही गाऊन स्टिच करून पण विकू शकतात किंवा गाऊनचे फॅब्रिक सेल करू शकता आणि त्यात तुम्हाला प्रॉफिट पण बऱ्यापैकी होतं. गाऊन फॅब्रिकचे जर प्रिंट असतात त्या पण आता खूप छान छान येतात. त्या 3 मीटरच्या फॅब्रिकमध्ये तुम्ही वेगवेगळ्या कुर्तीज पण डिझाईन करू शकता. मग अशा प्रकारे तुम्ही ते गाऊनचं फॅब्रिक पण विकायला ठेवू शकता तुमच्याकडे. आणि प्युअर कॉटन असल्यामुळे त्याची मागणी खूप जास्त असते. तर हा एक पर्याय तुम्ही करू शकता. ओके. आणि आता शेवटचा मुद्दा असा आहे की म्हणजे तुम्ही क्लासेस घेऊ शकता. जर तुमचा टेलरिंग व्यवसाय आहे, तुम्हाला खूप छान शिवता येत असेल तर तुम्ही क्लासेस पण घेऊ शकता. म्हणजे टेलरिंग व्यवसायासोबतच हा जोड व्यवसाय म्हणून तुम्ही करू शकता. आता क्लासेस कसे घ्यायचे, क्लासेसची सुरुवात कशी करायची, यावर जर तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल तर मला कमेंट करून सांगा. मी त्या विषयावर संपूर्ण एक व्हिडिओ बनवेल. म्हणजे सुरुवातीपासून कसं क्लासेस घ्यायचे हे सगळं इन डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगेन. तर हे काही ठराविक मुद्दे मी काढलेले की म्हणजे आपल्या टेलरिंग व्यवसायासोबत आपण करू शकतो. तर आता जे मी मुद्दे सांगितले ते झाले शिवणकामाच्या रिलेटेड जोड व्यवसाय. पण याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही काही व्यवसाय करू शकता टेलरिंग सोबत जोड व्यवसाय म्हणून. तर त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉस्मेटिक ठेवू शकता. आता कॉस्मेटिक आणि महिला यांचा खूप जवळचा संबंध आहे. तर नक्कीच तुमच्याकडे जर कॉस्मेटिक तुम्ही अशा म्हणजे दिसून येतील अशा प्रकारे सेलिंगसाठी ठेवलात तर मग महिला तुम्हाला विचारतील आणि तुमच्याकडून ते नक्कीच घेतील. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे ज्वेलरी. तुम्ही अशी लेटेस्ट ज्वेलरी पण ठेवू शकतात विकण्यासाठी आणि ती पण अशी दिसायला येईल असं ठेवायची आणि जे येतील त्यांना तुम्ही सांगायचे की मी ज्वेलरी पण ठेवली आहे म्हणून. तर नक्कीच त्या महिला ज्वेलरी बघितल्यावर जर त्यांना आवडली तर ती नक्कीच घेतील. हे छोटे छोटे व्यवसाय तुम्ही करू शकता. त्याचसोबत तुम्ही रेडीमेड कपडे पण विकायला ठेवू शकता तुमच्या शॉपमध्ये. त्यात पण मार्जिन बऱ्यापैकी मिळतं महिलांना. जर आता हे सगळे जे मी व्यवसाय सांगितलेत त्याच्यासाठी तुम्हाला स्पेस पण तेवढीच महत्वाची आहे. मग तुमचं जर शॉप छोटं असेल तर तुम्हाला एवढं सगळं हँडल करता येणार नाही. जर तुमचं शॉप मोठं असेल आणि तुम्ही एकाच कोपऱ्यात बसून टेलरिंग व्यवसाय करता आणि बाकीचं शॉप असंच वाया जात आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मी सांगितलेले पर्याय नक्कीच ट्राय करून बघा. जास्त इन्व्हेस्टमेंट करू नका. पहिला कमी इन्व्हेस्टमेंट पासून स्टार्ट करा आणि त्याच्यानंतर मग जसं तुम्हाला वाटतंय की आता माझं हे सेल होत आहे बऱ्यापैकी तेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट वाढवायला सुरुवात करा. तर आजचे हे काही ठराविक मुद्दे मी तुमच्या समोर मांडले. ते तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझे मुद्दे जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक करा. माझं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.